घरासाठी तिची ममता, ऑफिससाठी तिची मेहनत आणि स्वतःसाठी तिची स्वप्न हे सगळं ती एकत्र सांभाळते आणि जग तिला वर्किंग वुमन म्हणतं. पण खरी तर ती वंडर वुमन आहे. हॅलो फ्रेंड्स, मी अश्विनी. लाईफस्टाईल विथ अश्विनी भांदुरगे या चॅनलवरती तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. आज सकाळीच लवकर डीमार्टला गेले होते. घरचं राशन संपलं होतं. म्हटलं डीमार्टला जाऊया. सकाळी लवकर गेल्यामुळं डीमार्ट बघू शकता पूर्ण रिकामं डीमार्ट होतं. मी सकाळी 9:30ला म्हणजे डीमार्टमध्ये होते आणि त्याच्यामुळं डीमार्टमध्ये गर्दी देखील नव्हती. ह्या सकाळच्या वेळेला गेलं ना तर गर्दी नसते. त्याच्यामुळं मी सकाळीच जाते. डीमार्टवरून आलं, सगळं सामान एक बाजूला करत होते. जे वासाचे साबण आहेत ते साईडला ठेवत होते म्हणजे आणि आणताना पण मी ते वेगळं करूनच आणते. ते वेगवेगळं सगळं करत होतं, बाजूला ठेवत होते. हे पहिला डीमार्टवरनं आल्यावरती हे पहिला काम घेते, नाहीतर मग एकमेकाला त्याचा वास लागून ते सगळं मग मिक्स होतं. त्याच्यामुळं पहिला ह्या गोष्टी पहिला करून घेते. डीमार्टचं शॉपिंग सर्वांनाच परवडतं. मी तर डीमार्टमधूनच सगळं हे राशन भरते. तुम्ही पण डीमार्टमधूनच भरता का? नक्कीच कमेंट करून सांगा मला. एकदा काय घरात महिन्याचं राशन भरलं तर घर भरल्यासारखं वाटतं. कारण की वरचेवर राशन आणायला जायचं आणि वरचेवर असं आणलं तर ते परवडत नाही. म्हणून एकदाच मी महिन्याचं राशन भरावं असं मला वाटतं. एकदा महिन्याचं राशन भरलं तर आराम आपल्याला 1.5 महिने तर 1 महिन्याचं राशन 1.5 महिना येतो असं आपलं चाललेलं असतं. कारण की गृहिणी तितक्या असतातच की आणलेलं राशन कसं जपून वापरायचं आणि कसं त्याला यूज करायचं हे आपल्याकडं खूप पॉवर असते ह्या गोष्टीची. तर मी सगळं राशनना असं साईडला करून घेत होते आणि डीमार्टचे बॅग्स इतके पातळ असतात म्हणून पहिलाच मी हे सगळ्या बॅग्स साईडला करून घेते. कारण की एकमेकाच्या वजनानं ते कधी फुटतील आणि कधी सगळं राशन मिक्स होईल सांगता येत नाही. म्हणून हे सगळं हे मी असे बॅग्स घेऊन जाते. मी डीमार्टचं काही पिशवी वगैरे वापरत नाही आणि ती महाग देखील पडते म्हणून मी अशी सगळी बॅग नेते. डीमार्टला जायचं म्हटलं तर लिस्ट बनवते. कारण की एकदा सुरुवातीला 2-3दा मी असंच विदाऊट लिस्टचं गेले होते. खरं सामान काही त्या लिस्टप्रमाणे माझं आणलं नव्हतं. थोडं सामान राहिलं असं होऊन म्हणून लिस्टच करून घेऊन जाते आणि त्याच्याप्रमाणे सगळं लिस्टमध्ये जे जे आहे ते घेते. परत तिथं चेक करते ते घेतलं की नाही हे सगळं बघून. परत घरी आल्यावरती पण एकदा चेक करते की 2-3दा माझं असं झालं बिलिंग काउंटरवरती चुकून बॅग्स आम्ही जेव्हा सामान भरतो आणि तिथं पॅक करायला बॅग नेतो तिथं चुकून माझ्या बॅग इकडं तिकडं झाल्या. दुसऱ्यांचंच राशन माझ्या बॅगमध्ये म्हणजे मी ट्रॉलीमध्ये घालून घेऊन बिलिंग काउंटरला गेले. नंतरनं मला समजलं की माझे बॅग्स राहिले किंवा माझं सामान तिथंच राहिलं असं होतं. म्हणून मी पहिला तिथं एकदा 2दा चेक करते. लिस्ट म्हणजे सामान घेताना सामान घेऊन झाल्यावरती परत घरी आल्यावरती माझ्या म्हणजे बिलिंगमध्ये जे आहे आणि माझ्याकडं मी जे घेतलं आहे ते बरोबर आहे की नाही. तर असं तुम्ही पण करत असाल ना? तर सगळं सामान बरोबर होतं. मी जे लिस्ट करून घेऊन गेले होते त्या प्रकारे सगळं सामान होतं. त्याच्या व्यतिरिक्त आणि काय वरती गेले आणि थोडं माझ्यासाठी पण मी कपडे वगैरे घेतली, शॉपिंग वगैरे केले होते. ते देखील मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेन. आणि हे असं मोठे-मोठे जे बॅग्स असतात ते आता मला यूज नाही नंतरनं मी थोड्या करणार. हे राशन आहे म्हणजे दळपं करायची. ते सगळं मी असं भरून ठेवायला लागले एका बॅगमध्ये आणि जेव्हा मी दळप करेन तेव्हा ह्याचं यूज करेन तोपर्यंत. म्हणून असे बॅगमध्ये भरून मी साईडला करून ठेवते. जितकं मला यूजसाठी पाहिजे तितकं वरती घेते. नाहीतर मग असं ड्रममध्ये सगळं मी सामान राशनच्या पिशव्या अशाच भरून ठेवते. कारण की नंतरनं त्या पाहिजे तसं आपल्याला घेता येतात म्हणून. म्हणून मी असे हे माझ्याकडे ड्रम्स आहेत मोठे-मोठे. ह्या ड्रममध्ये मी सगळं असं भरून ठेवते आणि जितकं पाहिजे तितकं काढून मग नंतरनं घ्यायला येतं असं म्हणून. तर फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही कमेंटमध्ये सांगायचं असेल तर कमेंट देखील करू शकता. माझा ना इतका गोंधळ उठला होता हे ड्रम भरताना. मी काय कशात ठेवू, काय ठेवलेलं विसरेन काय असं म्हणून 2-3दा बघून वरचेवर काय घालायला लागले कुठल्या ड्रममध्ये हे करून ठेवत होते. कारण की ऐन वेळेला गडबडीच्या वेळेला ना मग नंतर कळत नाही की काय कशात ठेवले, काय राहिलं, कुठं ठेवलं. कारण की मग गडबड होते. मग त्याच्यापेक्षा असं वाटतं की पहिला चेक करून मी काय कशात ठेवायला लागले हे बघून मी सगळं सामान ड्रममध्ये भरत होते. आणि त्याच्यामध्ये मसाल्याचे जे पॅकेट्स होते ते सगळं साईडला करत होते. कारण की राशनमध्ये मसाले ठेवलं तर मग मसाल्याचा वास सगळा राशनलाच लागणार. त्याच्यापेक्षा म्हटलं मसाल्यासाठी माझा एक वेगळाच डबा आहे आणि महिन्याला तर इतका मसाला लागत असतो तो मी एक वेगळ्या डब्यात भरायचं. मग ते सगळं साईडला करत होते आणि जे लागणारे आहेत ते ह्या ड्रममध्ये असं भरत होते.
पण माझी गडबड उठली होती की काय कशात घालू, काय कशात ठेवू, काय नाही. तोपर्यंत हे बघते तर काय आणताना एक पॅकेट फुटलंच होतं. जसं की म्हटलं त्यांची डीमार्टचे बॅग्स इतके पातळ असतात ना, नक्कीच फुटतंयच हे सगळं, फुटाफुटी होतेच. मग हे सगळं करून ना माझं कपाट आहे, तिथं जे मी राशन करायचं होतं ते सगळं साईडला असं भरून ठेवत होते. कारण की आणि ह्या ज्या पिंक कलरच्या डब्यामध्ये सगळं माझं मसाले असतात. मी हे मसाले भरून एकाच डब्यात ठेवते. कारण की मसाल्यांचा वास खूप स्ट्राँग असतोय ना, म्हणून राशनला वगैरे लागतोय. म्हणून त्याचा डब्बा मी वेगळाच करते. हे सगळं राशन लावून घेते. डीमार्टमध्ये सकाळी 1 ते दीड 2 तास माझा गेला होता आणि आता त्याच्यानंतर घरी आल्यानंतर हे सगळं लावायला कमीत कमी 1 तास माझा निघून गेला होता. काय कसं करायचं म्हणजे दुपार अक्षरशः डीमार्ट आणि घरी आल्यानंतर हे सगळ्या लावण्या दुपारचे 2 वाजत आले हे सगळं करतपर्यंत. त्याच्यानंतर असं माझ्याकडे एक पीप आहे, त्याच्यामध्ये मी असं तांदळाचं पोतं वगैरे भरून ठेवते. आमचे ना घरी कोणी तर असलं तर खूप नाटकं होतात, की हे मी कसं उचलीन इतकं मोठं पोतं, हे कसं नेईन? तर घरी कोण नसलं तेव्हा आपणच कसं सुपर वुमनसारखं असं सगळं उचलतो आणि हे घालतो. म्हणजे एकदम त्या टायमाला इतकं ताकद आलेली असते ना, आपल्याला सगळंच करायचं असतंय. राशन देखील भरून आणायचं, सगळं ठेवायचं. हे सगळं आपलं चाललेलं असतं. त्यानंतर दुपारी माझ्या पेटचे वॅक्सिन्स होते म्हणून मला त्यांना घेऊन परत हॉस्पिटलला जायचं होतं. तिथून आले, म्हटलं ब्लाऊज स्टिचिंगला पण द्यायचे होते. आता मागे गणेश जयंती आणि हळदी-कुंकूचा कार्यक्रम पण असणार आहे. त्याच्यासाठी म्हटलं इतक्या साड्या होत्या, कोणती तर एक साडी पटकन तयार करून देतील असं म्हणून मी हे सगळे घेऊन चालले होते. त्याच्यानंतर मी म्हटलं आता असं चालत जाण्यापेक्षा म्हटलं गाडीच घेऊन जाऊया थोडी. म्हणजे इतकं दुपार आज सगळं कामामध्येच गेले आता आणि वातावरण इतकं वेगळं होतं ना इकडचं आज, बेळगावचं वातावरण. म्हटलं मी पहिला हे आवरून घेते, पहिला जाऊन ब्लाऊज स्टिचिंगला द्यायला म्हणून मी निघाले. आणि जाताना म्हटलं पूर्ण तुम्हाला आमचं मी ज्या रस्त्यानं चालले ते सगळं रस्ता दाखवायचा. हे आहे गणेशपूरचा रस्ता आणि इतकं सुंदर आहे ना हे सगळं. आता संध्याकाळचं वेळ आहे आणि बरं झालं मी जाऊन आले तोपर्यंत पावसाने हजेरी लावली. बघू शकता त्याच्यानंतर मी येतानाच भिजून आले होते थोडीशी आणि पाऊस आला तोपर्यंत आणि म्हटलं हे काय म्हटलं या पावसाचं बिन बारिश म्हणजे बिन बुलाए मेहमानसारखं तो आला आहे आता आणि आता पडत आहे आणि हे असं येऊन ना खरंच आपल्या शेतकऱ्यांचं खूपच नुकसान करणार आहे ह्या पावसानं. आत्ताच जस्ट कुठं तर हा पाऊस गेला होता आणि जानेवारीच्या महिन्यात असा पाऊस आता चालू झाला की नाही इतका पडला की काय नव्हेच तो इतका जोर पन्हाळ्या देखील पडत होता. इतका पाऊस बेळगावमध्ये झालेला आहे. तुमच्याकडे पण पाऊस झाला का? हे नक्कीच मला कमेंट करून सांगा का आमच्याकडंच आहे. पाऊस जातोय म्हणतपर्यंत कुठे रात्र झाली देखील हा पाऊस काय गेलेला नाही. मग असाच पाऊस पडत आहे. तुमच्याकडं पडत असेल तर नक्कीच मला पण कमेंट करून सांगा. मी बाहेर थांबून पावसाला म्हणत होते तर बस कर बाबा पुरे कर. आता कुठे तर आंब्याला मोहर, काजूला मोहर आलेला आहे. ह्या पावसामुळे हे सगळं झडून जाणार. कारण की शेतकऱ्यांचं इतक्या लोकांचे नुकसान ह्या पावसामुळे होणार. आता पुरे कर बाबा जा म्हणून मी त्याला असं मनात माझ्या बोलत होते. आणि म्हटलं आता बस करूया. व्हिडिओ पण आता पुरे झाला, खूप मोठा झाला आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. परत भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आपली काळजी घ्या.